नमस्कार. राधाच काळं पाखरू या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं सहर्ष आम्ही स्वागत करत आहोत. तर तुम्हा सगळ्यांना सकाळच्या खूप खूप शुभेच्छा. तसंच बघा इथं कारभार काय करायला लागल्यात. घरचं काम कारभारी खूप दिवसानंतर करायला लागल्यात. ती काय झालं माहितीये का, ते झाड आहे का नाही सगळी फुलांची ही झाडं सगळी ह्याच्यात अडकली होती आणि ती सगळी तार खाली पडायला लागली पुन्हा. आणि वारं सुटलं त्या दिवशी ते धपाधपाच पडलं आणि हिकडलं पडलं आणि हिथलं ते फुलांचं झाड नव्हते काय मोठं लट पिवळं झाड, पिवळ्या फुलांचं ते झाड का सगळं का नाही भुंड सुंडच केलं. कशामुळं केलं, कारण इथं सगळं तारत गुतलं होतं. परत ह्या आंब्याच्या झाडाला अडचण व्हायला लागली. हा बघा ह्या आंब्याच्या झाडाला अडचण व्हायला लागली आणि बघा ह्या असा पडलाय. बघा ही ह्यानं अशी मान टाकून दिली. आणि परत इथं एक लिंब होता बरोबर का, इथं ती पण सगळा वाकडा तिकडा म्हणजे सगळं ताराचं वाटोळच केलं होतं त्या झाडानं. परत चिकू पण सगळा इकडं ढकलला होता. मग म्हणलं आता झाडं मोठी व्हायला लागले ती आणि ती लागली अडचण करायला. मग म्हणलं थोडंसं काढून ती झाडं बिडं सगळं व्यवस्थित करा म्हणलं, म्हणजे का ना झाडांना बी अडचण होऊ नये आणि तार पण व्यवस्थित राहील म्हणलं. मग त्यांना आता 2 मेड्या आणल्या आणि जी पडलं होतं ना तिथं व्यवस्थित बसवल्या. तर हा बघा कारभारी ही बारक कारभारी गेलं. मला पोलीस पाटील 40 वाला 20 ला बरेच दिला. मला कसं काय ते म्हणला राहू दे तुला, आमच्या दुकानात येतो ना रोज म्हणून धर तुला 40 वाला 20 ला. खरं आता रोज दात घासा वाकडं तिकडं आहे तर ती काय काय सांगतो स्वच्छ तर मग जरा स्वच्छ तर होत्याला कवा लाडाना तर मुका घ्यायचा म्हणलं तुझा तर लय पंचात होते. तर बघा इथं चूल पेटवली. सण्या गेला होता दुकानला. आता अजून मला पीठ मळायचंय. पिशवी आणली बारकी आणली ना, जो एक चहाचं बघूल आण, चहाचं बघूल साखर चहापत्ती आणा. तर बरेच जण मला म्हणतात की राधाताई स्टँड केवढ्याचं आणलंय. तर हे स्टँड आणलंय बघा 250 रुपयाचं. 250 रुपयाचं आणलंय दुकानातनं. आणि ओळखीचं झालं ना आता दुकान, ओळखीचं बी झालं कारण मी 2-4 मोबाईल घेतलं त्याच दुकानातनं. परत बॅलन्स ही ते पहिलं मी तिथंच करायची आणि छोट्या छोट्या गोष्टीला मी सगळीकडे सारखं तिथंच जाते ना, त्याच्यामुळं चांगली ओळख पडली आहे. बघा असला कुटाणा आहे. कुणाला धरायला लावले तरी 50 आणि कुणाला नाही धरायला लावले तरी 50. आता बघा लाल झालं मुंडकं दिसायचं कमी आणि लेकरांना धर म्हणलं की लेकराला आगावपणा करतात. आता झालं बघा ओके. तर मी लागली आता पीठ मळायला. 2-4 लेकरांना चपात्या करते मी. भाकर खात नाही, ते चपाती खात नाही. मग लेकरांना चपात्या करायणार आणि मला भाकर करणार. हा भांड्याचं बघूला भांड्यात असन, भांड्यातच आहे. अजून 2 जाळ्या भांडी घासले, ते रात्री घासले नव्हते. तर कावीच्या भरोशावर बसलं तर कावी तर करत नाही. तर कावीनं काल लय घर आवरलं. 2 पाट्या तर केर काढला, कारण लय माणसं लय लेकरण बाळण ही नसली ना काय सुधरतच नाही घरात. मग आता स्वातीचा पसारा तिकडं नेला आणि पुन्हा मग मी आजारी पडले. मग मी तर काय घरात हात लावलाच नाही. परत तिकडे निलेश स्वतःच्या इकडे गेलो, तिकडून परत सण्याचा बापच. ते तर काय कुठं झाडून काय कचरा कुठं बी लावते ते, असंच करते ते. मग सारवून नाही वाट्याला, परत घराला नीटनेटकं झाडून नाही काय नाही. आता झाली बघा ओके. मी दुखण्यातनं बी उठली.
साखर चहापत्तीच नाही आणलं पिल्या साखर आण फक्त हे जुन्या गॅसचा आहे ते चुलीचं एक हुंडगुळ पडलंय ना काय म्हणतात त्याला ते चुलीच्या वर नसतंय बाई तीन असतं या डुबकुळ एक हिकडलं फुटलं या आणि चूल झाली मोठी आतमधला अँगल बी पडल्यात आहे त्यामुळं मी हे शिगडीचं हे बसत नाही हे केलं आपलं गॅसवर ठेवायला चुलीवर ठेवायला ती बी उलट ठेवते सरळ ठेवलं की त्याला जाळ पुरत नाही हे बरं पडतंय बघा चहा प्याणार आहे का आता आरामशीर दात घास लागलं की दन करणं आपटलंच वारानं दुधाची पिशवी आणली एक खारी आणली हो का 10 रुपयावाली खारी आणली ही खारी मला आणि दोघांना 2 बिस्किट आणि ही एक दुधाची पिशवी म्हातारं खात नाही तसलं काय सण्या गेलता दुकानला लय गोड पण चहा पिऊ वाटत नाही मला गोड चहा पियाला आंबट आंबट तोंड पडतंय आणि नुसत्या दुधाचा चहा पियाला तर लाळूक झर तोंड होत या काय तर कोलगेट हिथं नाही का हिथं नाही का गाड्यावर तिथं नसलं तर बाथरूम मध्ये असेल आता एवढ्यात मध्ये अख्खे दुधाची पिशवी ओतायची पिशवी तेवढी एवढी आहे हे दूध कवाच नासत नाही बघा ते दुसरे पिशव्याला नासतं का मग हीच दुधाची पिशवी आणत असते हे कशातलं पाणी दिलं तर हांड्यातलं दिलं का जारमधलं हो तिथं हांड्यात पाणी आहे हे पाणी दे मला दे आपण तांब्यात तांब्या भरून घ्यायचे राज नको हात धुवायला हे लागतंय टाकू का अजून एक काम सांगा त्यातली चहाची चाळण आणि एक फुलपात्र आण आता पीठ मळूस तर चहा चांगला उकळतोय तुम्हाला तसं नका हे का पीठ मळते आज चूल ही लिपून घ्यावा म्हणलं स्वातीनं ती लिपलेली मला पटलीच नाही सारा चिरायला हे पटलं त्याला काढते नीटनेटकं करते आता मी त्या दिवशी सारवून घ्यायला लागली मला म्हणले थांबा मी चूल करते केली ते ना हो का मला पटनाच पण आता केल्यावर तिला काय म्हणायला दिसलं का आता मी मुद्दा म्हणून असे गुलाबाचे झाडं लावले ते का माहिती का स्वयंपाक करताना व्हिडिओ मध्ये चांगलं दिसावं म्हणून
राजबाई लय नाहीत करत चपात्या, काय त्याला कुठे खात ते नाही काय होत नाही. काय बे तोंड धुवून ये चहा प्यायला मग कर आंघोळ. पाणी गेलं का हाय? गेलं वाटतंय, सगळंच बंद केलं. हो का, कसा आहे आमचा राडा दिसला का? आता ती दुधाची पिशवी कधी माहिती आहे का? संध्याकाळी चूल पेटवाय. ऊन किती झालंय बघा, इकडं 8 वाजले की ऊन पडतंय. मरणाचं ऊन चटाचटा करतंय. का कुठं ती नाडी बनवली ठेव. आता दिवसात 3 व्हिडिओ टाकणार मी. सकाळचा एक, परत दुपारी एक. दुपारचा तर व्हिडिओ टाकला तर टाकत, नाही तर नाही. एक संध्याकाळी एक. संध्याकाळी म्हणलं तर एक 4 वाजता. ही माझ्या व्हिडिओचा आता फिक्स टायमिंग झाला बघा. सकाळचा व्हिडिओ तुम्हाला 11 वाजेपर्यंत बघा भेटेल. दुपारचं टाकला तर का नाही 2-3 वाजता भेटेल. आणि संध्याकाळचा किती वाजता टाकू तुम्ही सांगा त्याचा टायमिंग. गेला सन्या, तुझ्या वाटणीचा चहा होतो गेला बघ. खरं म्हणा हो. का वे बाहेर येताना पळपूट लाटणं घेऊन या. जाताना साखरेचं ही घेऊन जायचं घरात. कर बंद आता आणि फोटो काढ.